नाशिक येथील अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणाबाबत आरोप झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला असून यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा यावेळी घेण्यात यावा या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावेळी या पदावर राहिल्या तर या प्रकरणामध्ये त्यांचा हस्तक्षेप असू शकतो, त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 1 वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती। मी मनीषा पाटील, महानगर अध्यक्ष उबाठा जळगाव। आम्ही आज निवेदन आणि मोर्चा दोघंही केलेले आहेत। महिला आघाडीकडून रुपाली चाकणकर महिला आयोग आणि भोंदू बाबा अशोक खरात कॅप्टन यांना काल तर अटक झालेली आहे व त्याचे व्हिडिओ आलेले आहेत की त्यांना त्या छत्री धरतायत, त्यांच्या ते पाय धुवून पाणी पितायत, ते असं काही व्हिडिओ आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे की इतक्या घाणेरडा प्रकार चालू असताना त्यांची कसं काय तुम्ही पाय धुतायत, कसं काय त्यांना छत्री धरतायत, त्यामुळे त्या इन्व्हॉल्व आहेत। त्याच्यामध्ये तपासामध्ये असं आलेलं आहे की ते जे ट्रस्ट आहे त्यांचं, त्या ट्रस्टमध्ये संचालक म्हणून रुपाली चाकणकरांचं नाव आलेलं आहे व त्यांना अटक केलेली आहे। खरातला अटक केल्यानंतर ज्या व्हिडिओ क्लिप 58 व्हिडिओ क्लिप महिलांच्या ज्या लौकिक अत्याचार करून सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे आहे त्या व्हिडिओ क्लिपांमध्ये। तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, जर त्या देत नसतील तर त्यांना बडतर्फ करावं। आम्ही जर हे झालं नाही तर आम्ही मोठा मोर्चा उबाठा गटाकडनं अख्ख्या महाराष्ट्रात काढण्यात येईल आणि अशोक खराते याच्यासोबत रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करावे ही आमची महिलांची मागणी आहे। आणि ज्या महिलांचा व्हिडिओ आहे तिच्यामध्ये मोठे मोठे नेते हॉलिवूड बॉलिवूड सगळे आहेत, ते चौकशी करून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला महिलांना न्याय द्यावा। जय महाराष्ट्र। आमच्या महत्वाच्या 2 मागणी याच्यामध्ये आहे। ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे नुकतीच आता नाशिक या जिल्ह्यामध्ये इपिस्टिन फाईल निघालेली आहे, त्या फाईल मध्ये 58 प्रकारचे अश्लील व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तात्काळ पोलिसांनी जमा केलेले आहे। त्या व्हिडिओ संदर्भात कुठेही छेडछाणी व्हायला नको पाहिजे म्हणून तात्काळ आपण ज्या रुपालीताई चाकणकर आहेत या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तात्काळ यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे आपण अशोक खरात यांना आरोपी केलं, त्यांना शिक्षा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, त्याचप्रमाणे रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे। कारण की राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे आणि आम्ही नाही म्हणत, अजित पवार गटाच्या ज्या महिला नेत्या आहेत रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी मागणी केलेली आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। मग हे महाराष्ट्र सरकार नेमकी कुणाची वाट पाहत आहे? आम्हाला असा संशय आहे की महाराष्ट्र सरकारचे हे जे महायुतीचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांना त्या व्हिडिओच्या संदर्भात कुठेतरी छेडछाणी करायची आहे आणि तिच्यामध्ये जे आपल्याला इपिस्टिन फाईल मी तुम्हाला सांगितलं, जे काही संशयित असतील त्यांना कसं बाहेर काढता येईल अशी या दाट शक्यता आहे। म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणून आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावरची लढाई आम्ही तीव्र स्वरूपामध्ये लढू असे आपल्याला सांगू इच्छितो।